हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जाओ. तर आज आहे गणेश जयंती, म्हणजे माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज गणपती बाप्पांचा बर्थडे आहे आणि आमच्या घरात पण गणपती बाप्पा आहे, त्यांना पण नैवेद्य वगैरे करायचं आहे. आणि आज आपला हळदी कुंकू पण आहे, आपल्या लाडूचं बोरन्हाण पण करायचं आहे. आणि आता स्वयंपाकाला पण लागलोय. दुपार आता 4 वाजले दुपारचे. आणि आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. हळदी कुंकू, त्यानंतर लाडूचं बोरन्हाण, गणपती बाप्पांचा बर्थडे सेलिब्रेशन. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. चला आता आम्ही पहिले स्वयंपाक करतो, बाकीचे आवरासावर वगैरे पण अजून बाकीच आहे. तर चला आता सुरुवात करतो. बघत राहतो मी पुढचा ब्लॉग काय काय असणार आहे. इथे मस्त गाजराचा हलवा होतोय. आज बाप्पांचा बर्थडे आहे ना, तर विचार केला काहीतरी छान गोड बनवू. तर गाजराचा हलवा एवढ्यात खूप वेळा झाला आणि घरात सर्वांना आवडतो, त्यामुळे मग आम्ही वहिनी गाजराचा हलवा करा, मी खवा घेऊन आलोच लगेच. आता सारखा दुधाचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय म्हणे, आता खव्याचा बनवा. आणि इकडे कुकरमध्ये डाळ लावली होती. तर घरामध्ये सर्वांना उपवास आहे, त्यामुळे कुकरमध्ये डाळ लावली आहे. आणि इकडे आपला भात झालेला आहे, एका साईडला हलवा झालेला आहे आणि मुगाची भाजी केलेली आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, मुगाची भाजी पण केलेली आहे. फक्त चपात्या करायच्या बाकी आहे. तर गरम गरम चपात्या नंतर करता येतील, त्यामुळे मग करू आता ते हळूहळू. आणि बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता भरपूर भांडी साचली. आता पहिले भांडी घासून घेते, मग त्यानंतर डेकोरेशन करायला आपण सुरुवात करू. मिस्टर येत आहे आज. पुन्हा एकदा तुम्हाला आमच्या मिस्टरांची क्रिएटिव्हिटी बघायला भेटणार आहे. त्यांना खूप आवडतं डेकोरेशन करायला, त्याच्यामुळे डेकोरेशन करण्याचं काम आमच्या वाट्याला येतच नाही. आम्हाला फक्त रांगोळी काढायची आहे आणि घरातली साफसफाई करायची, बस. हां, आज खूप ठिकाणी हळदी कुंकू आहे. मोस्ट ऑफ आजच आहे असं वाटतंय. आणि मागच्या वर्षी पण आहे ना, आमचं ह्याच दिवशी होतं. गणेश जयंतीच्या दिवशीच होतं मागच्या वर्षी पण. तर म्हटलं चला ह्या वर्षी पण ह्याच दिवशी करू. चला बघत राहा तुम्ही व्हिडिओ. तर चला, जवळपास दुपारचे 4 वाजले होते आणि इथे आपली स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ऑलमोस्ट आमचा स्वयंपाक झालेलाच होता. मस्त गाजर हलवा, डाळ भात, चपाती, मुगाची भाजी असा छान मेनू होता. आणि आम्ही लवकर तयारीला लागलो होतो, कारण मग आमच्या घरी ना कार्यक्रमाला जरा उशीरच होतो, त्यामुळे आम्ही लवकरच तयारीला लागलो. आणि इथे दारासमोर मी ना हळदी कुंकू नाव काढलेलं आणि छोटीशी पतंग काढली आहे, बघू शकता. हा, तुम्ही रिकाम आहे, काहीच काम नाही करत आहे तुम्ही. ऐका ना, बाळाचं बोरन्हाण करायचं का लग्नच करून द्यायचं? पण पोरगी काय त्या दिवशी कमेंट होती, पूजा अजून बाळाची बायको जन्मालाच आली नसल. आम्ही दोघीही स्वयंपाक आणि छोटी मोठी रांगोळी वगैरे करण्याचं काम करत होतो. आणि इकडे आमचे मिस्टर तुम्ही बघू शकता डेकोरेशनची तयारी करताय. म्हणजे आमचं प्लॅनिंग होतं बॅकग्राऊंडला ब्लॅक कलरचं प्लेन बॅकग्राऊंड पाहिजे, पण त्यांना प्लेन भेटलं नाही आणि त्यावर गोल्डन शाईन होती, तर तेही छान वाटत होतं. तर दोघांनी मिळून छान असा मोठा बॅकड्रॉप लावला भिंतीला. आणि पुढे रिंग आणलेली होती, तिला काही म्हणजे पतंग वगैरे लावत होते दोघंजणं मिळून. आणि इकडे आम्ही दोघी बसलेलो, तर छान अशी रांगोळी काढतोय. तर आम्हाला ना थोडंसं डेकोरेशन करायचं होतं, तर म्हटलं चला संक्रांतीचं थीम आहे, तर आपण ती बोळकी ठेवू 5. त्यामध्ये आपण जे संक्रांतीच्या पूजेला मांडतो सर्व साहित्य ते सर्व मांडू. आणि फुलांच्या पाकळ्या आणि रांगोळी एकत्र असं कॉम्बिनेशनमध्ये आम्ही ते स्क्वेअरवाली डिझाईन काढली. आणि त्यावर थोड्याशा काही वस्तू ठेवल्या मातीच्या, तर त्याही खूप छान वाटत होत्या. तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला दिसेलच. आणि हळदी कुंकू म्हटलं ना, तर आपल्याला रांगोळी काढायची खूप म्हणजे हे होऊन जातं. आणि बायकांची जी येणं जाणं असतं ना, ते 6 नंतर लगेच चालू होतं, त्यामुळे मग आम्ही 3-4 वाजताच म्हणजे लवकरच आम्ही सुरुवात केलेली होती डेकोरेशनला. तरीही आम्हाला उशीर झालाच थोडा. आणि हळदी कुंकूसोबत आज बोरन्हाण पण होतं आपल्या पिल्लूचं. तर बोरन्हाणासाठी आपल्याला काही साहित्य लागणार होतं, जसं चॉकलेट, कॅडबरी आणि म्हणजे भरपूर काही वस्तू लागणार होत्या. तर त्या वस्तू आणण्यासाठी ऋतुताई आणि अमोलभाऊ गावात गेलेले. तरी आज माघी गणेश जयंती पण होती. तुम्ही बघू शकता गणपतीच्या मंदिराच्या बाहेर किती सारी गर्दी आहे. आणि ते येईपर्यंत बऱ्यापैकी माझी रांगोळी सजावट झालेली होती. बघू शकता इथे ना दाराच्या बाहेर मस्त पितळीचा आपलं घंगाळा आहे छोटंसं, त्यामध्ये पाणी आणि गुलाबाचं फूल ठेवलं आहे.
आहे आणि दाराला मस्त मोगऱ्याच्या फुलांचा तोरण आहे आणि फायनल डेकोरेशन खूप छान झालं होतं आपलं डेकोरेशन. मिस्टरांची खूप इच्छा होती की साईडनी आपण ऊस, हरभऱ्याची जुडी वगैरे असं डायरेक्टली आपण साईडला उभं करू, म्हणजे संक्रांतीच्या सणाला ज्या ज्या गोष्टींचा मान असतो ना त्या सगळ्या गोष्टी आम्ही डेकोरेशनला वापरलेल्या. आणि ते सेंटरला बोरन्हांची पतंग बघू शकता, अमोल भाऊंनी जी नाशिकवरनं आणली होती ना भरपूर मोठी होती, त्यामुळे आम्ही ती सेंटरलाच ठेवली. आणि जे काही वस्तू आपल्याला बोरन्हांना लागणार होत्या म्हणजे जसं बिस्किट, ऊस, गाजर वगैरे, चॉकलेट्स, मुरमुऱ्या सगळ्या काही आम्ही समोर मांडलेल्या छोट्या छोट्या प्लेट्समध्ये. आणि हे आपलं फायनल डेकोरेशन. आणि आज आम्ही जरा घरातली सिस्टीम म्हणजे सोफा वगैरे आमचा सरसगट होता तर तो आम्ही जरा एल शेपमध्ये लावलेला. आणि इकडे मी ना आपल्या विठू रुक्मिणी समोर आहे ना छान अशी डेकोरेशन केलेलं. आणि इकडचं पण फायनल डेकोरेशन झालं होतं. म्हणजे आता हळदी कुंकू म्हटलं ना तर सौभाग्याचा सण असतो, तर सौभाग्य अलंकार वगैरे मांडलेले. आणि इकडे आहे ना ऋतुताई आपली कुलदेवी आहे, म्हणजे आमची कुलदेवी आहे योगेश्वरी माता. तर सर्वात पहिले योगेश्वरी माताला हळदी कुंकू वगैरे लावून आपण तिला वाण देणार आहोत. म्हणजे आपलं पहिलं वाण असतं ना ते कुलस्वामिनीला असतं, त्यामुळे मग आम्ही दोघींनीही कुलस्वामिनीची पूजा केली आणि मग वाण दिलं देवीला. देवी आईला वाण वगैरे दाखवले आणि त्यानंतर मग आम्ही हळदी कुंकवाला सुरुवात केली. तर सर्वात आधी जया मावशी आली होती, तर ऋतुताईंनी जया मावशीला आहे ना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि वाण दिले. काकाही खाली आलेले होते, तर मग अमोल भाऊंनी खूप फोर्सफुली त्यांना वरती बोलवलं. त्यांना असं वाटलं की बायकांचा सण आहे त्यामुळे ते खालीच होते. तर मग वरती आल्यानंतर सर्वांना दूध वगैरे दिलं. आणि आम्ही ठरवलेलंच होतं की आज मोस्ट ऑफ सगळ्यांना उपवास असतो, कारण गणेश जयंती आहे, बाप्पांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सर्वजण उपवास धरतात. त्यामुळे मग आम्ही दूध वगैरेच ठेवलेलं की म्हणजे येणाऱ्या जितके सगळे होते त्यांना आपण दूध देऊ म्हणून. तर मस्त असं आम्ही रेडी झालो आहे आता. आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता की आपलं फायनल डेकोरेशन झालेलं आहे बोरन्हांचं. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही दोघी पण रेडी झालो आणि आता हळूहळू म्हणजे महिलांची गर्दी होईलच हळदी कुंकवासाठी. आणि आपल्याला लाडूचं बोरन्हान पण करायचं आहे. तर लाडू तिकडे त्याच्या आजीकडे आजी का म्हणतात लाडू मस्त बसलेला आहे आणि त्याचा मस्त मेकअप वगैरे झालाय. त्याला आज काळ्या कलरचा ड्रेस घातला होता आईने आणलेला. अंशूला म्हणतो अंशू मला घे त्याला घे तो अंशू दे ग दे अंशूकडे. आणि बघू शकता आपल्या लाडूचं आपल्याला बोरन्हान करायचंय, त्यासाठी आपण त्याला मस्त असा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. तर तो ड्रेस त्याला खूप परफेक्ट आला आणि खूप छान वाटत होता. तो त्या ड्रेसमध्ये मस्त गोलूमोलू दिसत होता. सर्वांना तो खूप आवडला. आणि इथे तुम्ही बघताय इथे ह्या मावशी पण खूप गप्पा मारताय लाडूसोबत. सगळ्यांनाच लाडू खूप आवडला होता, प्रत्येकजण लाडूला घेऊन गप्पा मारत होता. त्यानंतर मामी वगैरे बरेच जण आले. मग सगळेजण आल्यानंतर मग सुरुवातीला सगळ्यांनी आधी गप्पा मारल्या, कारण मग थोडीफार तयारी चालूच होती. आणि मम्मी, मावशी, प्रियंका, साक्षी तेही अजून आलेले नव्हते, त्यामुळे मग सर्वजण त्यांची वाट बघत होते की घरातले सर्व आले की मग आपण बोरन्हानला सुरुवात करू. तर बोरन्हानला सुरुवात करण्याआधी मग आम्ही आधी थोडंसं हळदी कुंकू चालू करून दिलं. तर मग ऋतुताई इथे ना सगळ्या ताईंना हळदी कुंकू वगैरे लावत आहे. आणि बोरन्हान करण्या अगोदर ना लाडू बऱ्यापैकी थोडासा खेळलेला होता आणि बोरन्हानच्या वेळेस तो रडू नये किंवा त्याला भूक लागू नये, त्यामुळे मग मी त्याला वरती घेऊन आली होती. आणि त्याला दूध वगैरे पाजलं, म्हणजे फिडिंग केली. त्याची फिडिंग झाल्यामुळे त्याचं पोट भरलेलं होतं आणि मग तो बोरन्हानला खूप शांत राहिला. त्यामुळे मग आणि तोवर इकडे ऋतुताईंनी महिलांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि दूध वगैरे सर्वांच्या पाया पडला. आणि आज ना मागे गणेश जयंती होती, त्यामुळे ना दिवसही खूप छान होता. आणि आजच्या दिवशी ना खूप ठिकाणी हळदी कुंकू होतं, म्हणजे पल्लवी मामींकडे होतं, सोनी मावशींकडे, अर्चना मामींकडे, गल्लीतही 1-2 ठिकाणी होतं. त्यामुळे घरातल्या म्हणजे घरातल्या महिलांना पण इकडे तिकडे जायचं होतं, त्यामुळे सर्वच जण खूप घाईत होते. आणि आमचं पण मागच्या वर्षी पण ह्याच दिवशी हळदी कुंकू होतं आणि ह्या वर्षी पण ह्याच दिवशी आम्ही ठेवलं. पण मागच्या वेळेस आम्ही दोघीच होतो, त्यामुळे मग आम्ही सगळं काही ॲडजस्ट करू शकलो. पण ह्यावेळेस आपलं बाळही होतं आणि बाळ असल्यामुळे काय व्हायचं, थोडंसं परत बाळाला बघणं, दूध वगैरे, किंवा मग तो रडतो मग त्यांनी काही सुशी केली ते बघणं, त्यामुळे ना त्यातच भरपूर वेळ जात होता. आणि मग थोडंसं उशीर झाला आमचा कार्यक्रम सुरू होता आणि सगळ्या महिला आलेल्या होत्या. आणि त्यानंतर
त्यानंतर मग आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि एवढ्या गर्दीमध्ये ना आम्हाला दोघींना एकमेकींचे लुक तुम्हाला दाखवायचे होते, पण त्यासाठी आम्हाला वेळ नाही भेटला. ताईंनी नाशिकवरून गजरे आणलेले होते, तर मग आम्ही एकमेकींना गजरेही लावले. आणि आमचे हलव्याचे दागिने बघू शकता कसे वाटताय, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आता आपल्याला बोरन्हाणला सुरुवात करायची होती, तर सर्व मम्मी मावश्या सगळ्याजणी बोलल्या की तू त्याला घेऊन बस, नाहीतर मग त्याला त्याचे पप्पा घेऊन बसणार होते. मी त्यांना बोलली की त्याचा पण ब्लॅक ड्रेस आहे, तुम्ही पण ब्लॅक कुर्ता घाला आणि मस्त आपण दोघांचं फोटोशूट करू, छान होईल. आई घेऊन बसली काय आणि वडील घेऊन बसले काय एकच असतं, पण मग सगळे बोलले की नाही तू घेऊन बस म्हणून. तर मग सुरुवातीला मी घेऊन बसली, मग काही वेळानंतर त्यांनी घेतलं. आणि इथे राहुल दादा आलेला होता, तो आपल्या लाडूचे फोटो काढत होता आणि आपल्याला छोटीशी रीलही बनवायची होती. तर इथे ऋतुताईंनी हलव्याचे दागिने जे बनवले होते ना आपल्या लाडूसाठी, ते दागिने त्याला घालता येतं. बघू शकता तो किती मस्त बसलाय आणि मस्त त्याने एन्जॉय पण केला. कार्यक्रम इकडे तिकडे बघत होता. आणि आता आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायचीच होती, त्यामुळे आजूबाजूची छोटी छोटी मुलंही आलेली होती, कारण लहान लहान मुलांना हौस असते बोरन्हाणची. तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी सर्वात आधी आम्ही आईंना सांगितलं. आई आली आणि आईंनी ओवाळलं. त्यानंतर आजी, म्हणजे एक एक करून सर्वांनी त्याचं औक्षण केलं. तर छान वाटत होतं. तुम्ही बघताय तो किती शांत बसलेला. तर असं म्हणतात की करी नामाच्या राक्षसापासून म्हणजे रक्षण करण्यासाठी लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्याचं बोरन्हाण केलं जातं. तर सर्वात पहिले बोरन्हाण श्रीकृष्णाचं झालेलं. तर हा एक सांस्कृतिक आणि पौराणिक म्हणजे कार्यक्रम आहे. वर्षानुवर्षे सगळेच जण करतात आणि खूप त्यांच्या कमेंट होत्या की पहिलं बोरन्हाण करू नये, पण मग आमच्याकडे केलं जातं. म्हणजे आमच्या घरामध्ये जितके पण लहान मुलं आहे ना त्यांचं पहिलं बोरन्हाण वगैरे सर्व काही झालेलं. तर इकडे बोरन्हाणसोबत ना एका साईडला ऋतुताई आहे ना हळदी कुंकू पण लावत होत्या, कारण महिलांची गर्दी वाढत होती आणि मग प्रत्येकाला इकडे तिकडेही जायचं होतं. तर त्यामुळे मग कार्यक्रम एका साईडला चालू होता आणि दुसऱ्या साईडला हळदी कुंकू वाण देणं तेही चालू होतं. आणि खूपच गर्दी, खूपच धावपळ वगैरे झालेली. नाही तर आम्ही खूप छान असा कार्यक्रम घेणार होतो. उखाणे वगैरे आणि थोडंसं हळदी कुंकवाबद्दल थोडी माहिती वगैरे बरंच काही आम्ही ठरवलेलं, पण आम्ही जितकं ठरवलं ना तितकं काही इम्पॉसिबल झालं नाही, कारण मग दोघीच होतो आणि इतकी ॲडजस्टमेंट आमची नव्हती, कारण लहान बाळ असल्यामुळे ना मग खूपच त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी होतात असं काही होत नाही. तर पण मग छान झाला कार्यक्रम, डेकोरेशनही छान झालं आणि आपल्या लाडूनेही खूप कोऑपरेट केलं. तर मस्त सर्वांनी त्याचं ऑप्शन वगैरे केलं आणि मग त्यानंतर मग ते हरभरे, मुरमुरे, त्याच्यानंतर चिरमुरे असतात, ते चॉकलेट्स वगैरे असतात, ते सर्व काही त्याच्यावर आम्ही टाकलं. तर फोटो वगैरेच पण खूप छान आले, व्हिडिओ पण खूप छान आले. लवकरच तुम्हाला त्याची रीलही बघायला भेटेल आणि फोटोज पण बघायला भेटतील. तर बघू शकता किती आमचा हॉल फुल भरलेला आहे आणि खूप गर्दी झाली होती. लहान मुलंही भरपूर आली होती. आपल्या रिद्धीने गल्लीतल्या सर्व मुलांना बोलून आणलं होतं घरी. तर मग त्यानंतर आम्ही बोरन्हाणाला सुरुवात केली. त्यावेळेला तो थोडासा चिडचिड करत होता, कारण बराच वेळ बसलेला होता तो, पण मग अमोल भाऊ त्याला आवाज देत होते, त्याला खेळवत होते. तर त्याच्यासमोर पण आपली रिद्धी, त्यानंतर मग सई, अंशू बसलेली होती. तर मग त्यामुळे तो जरा शांत होता आणि इकडे सर्वजण त्याच्या डोक्यावर चिरमुरे मुरमुरे टाकत आहे. तर त्याला तेही छान वाटत होतं आणि त्याच्या तोंडाला थोडे कुरमुरे लागलेले. तर मग काही नाही, मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता, त्याला जास्त काही डोक्याला लागू नये म्हणून. तसे ते हलकेच असतात, पण चॉकलेट, बोर वगैरे एखादं लागू शकतं. तर छान असा कार्यक्रम झाला. तुम्हाला सर्वांना कार्यक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हॉल पूर्ण भरलेला होता, सर्व महिलांची खूप सारी गर्दी होती आणि बॅकग्राऊंडला खूप आवाज होता, त्यामुळे मी आवाज बंद करून व्हॉइस ओव्हर करते. आणि तुम्ही ते बघताय, लहान मुलांनी पण त्याच्या डोक्यावर मुरमुरे टाकले. मुलांना खूप हौस असते. त्यानंतर मी मिस्टरांना बोलली की तुम्ही बसा, आता आपण तुमचे पण काही फोटोज घेऊ, व्हिडिओ घेऊ. तर त्यानंतर मग मिस्टर बसले आपल्या लाडूला घेऊन आणि आपली रिद्धी बघा सर्व चॉकलेट्स टाकते त्याच्या डोक्यावर. तो तरी पण तो घाबरत नाही आहे, नाहीतर एखादं लहान इतकं छोटंसं बाळ असतं ना, त्यांनी खूप म्हणजे चिडचिड केली असती किंवा रडलं वगैरे असतं, पण आपल्या लाडूने असं काही केलं नाही. तर छान वाटलं. आणि आज ना सौरभ दादा आणि साक्षी बहिणींची ॲनिव्हर्सरी होती. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, तर त्यांना पण म्हणजे बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग तेही जास्त वेळ नाही थांबल्या. पण मग छान वाटलं, छान झाला कार्यक्रम. आणि मलाही लाडूच्या डोक्यावर म्हणजे मुरमुरे वगैरे टाकायचे होते, त्याचं बोरन्हाण करायचं होतं. तर मग आम्ही दोघी बोललो की मिस्टर त्यांच्या मांडीवर आहेत, आपण दोघीही त्याचं औक्षण
औक्षण करून घेऊ. तर मग आम्ही दोघींनीही सोबत त्याचं औक्षण केलं, अमोल भाऊंनी केलं, घरातल्या सर्व मेंबर्सनी केलं. आणि त्यानंतर आम्ही रिद्धीलाही बसवलं. तर तिचेही ब्लॅक कलरचे ड्रेस होता, तर तिला म्हटलं चल तुझंही बोरन्हाण करू आपण आणि तुझे फोटोज पण येऊन जातील. तर मग आम्ही सर्व गेल्यानंतर मग आम्ही तिला बसवलेलं. तर ती शेवटपर्यंत होती. त्यानंतर मग लाडूसोबत फोटोज काढले आणि ना त्याचा ड्रेस पण काढायचा होता, कारण मग खूप त्याची चिडचिड होत होती नंतर. तर मग म्हटलं चला त्याच्यासोबत आधी फोटोज काढून घेऊ. तर आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले आणि मग त्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला. तोवर इकडे पुन्हा ऋतुताईंनी ही रिद्धीची मम्मी आहे तर त्यांना वाण दिलं, हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि तुम्ही बघितलं मला कोणालाच हळदी कुंकू लावता नाही आलं, कारण मग गर्दी खूप होती आणि मी त्याला घेऊन बसलेली. तर मग सर्वांना ऋतुताईंनीच हळदी कुंकू लावलं. त्यानंतर मग ताई आणि अमोल भाऊ ते पुढे गणपती मंदिरात गेलेले. त्यानंतर मग ह्या आमच्या ननंदबाई आहेत, अक्कूताई, मिस्टरांच्या मावस बहिणी म्हणजे बहीण आहेत, तर त्यांनाही हळदी कुंकू लावलं. आणि ह्या ज्ञानेश्वरी ताई ह्या आमची जाव आहे, तर यांनाही आम्ही हळदी कुंकू लावलं. त्यानंतर मग मम्मीलाही लावलं. पण मग मम्मीला हळदी कुंकू लावताना आहे ना आडवा व्हिडिओ काही काढला नाही, कारण मला त्याच्यासोबत ना उभी रील बनवायची होती आणि घाई गर्दी पण खूप झालेली होती. त्यामुळे मग जितकं आम्ही प्लॅनिंग केलेलं तितकं काही करता नाही आलं. घरामध्ये कोणी नव्हतं, फक्त राहुल दादा होता. तर त्याला म्हटले चल उभीच व्हिडिओ बनव आता आणि मम्मीसोबत एक व्हिडिओ होऊन जाईल. तर मम्मीलाही हळदी कुंकू वगैरे लावून वाण दिलं. तर खूप छान वाटलं. त्यानंतर मग इकडे तुम्ही बघताय ऋतुताई आणि अमोल भाऊ मंदिरात चाललेले. तर मी घरामध्ये शूट घेत होती एका मोबाईलमध्ये आणि इकडे दुसऱ्या मोबाईलमध्ये ताईंनी शूट घेतलेलं. तर आमच्या सिन्नरमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे, तिथे ना आपल्या बालगणेशचा पाळणा असतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर बालगणेशांची मूर्ती आहे. आणि दिवसभर खूप भाविकांची गर्दी होती, हळदी कुंकू होतं घरी, त्यामुळे आपल्याला दुपारी येता नाही आलं. काय झालं, तुला पण बोलायचंय? तर बघा आपला लाडू मला व्हॉइस ओव्हर करताना त्याला पण वाटतंय मम्मी काय करते, तर त्याला पण गप्पा मारायचं आहे. तर इकडे बघू शकता पूजा होती मंदिरामध्ये, भरपूर गर्दी होती आणि ताईंना सबस्क्रायबर्स पण भेटत होते मंदिरामध्ये. तर गणपती बाप्पांची मूर्ती बघा किती सुंदर दिसते. तर इथे आपले शुभम भाऊ पण होते, ते सकाळपासून म्हणजे संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसभर त्यांनी गणपती बाप्पांची खूप सेवा केली शुभम दादाने. तर ऋतुताई आणि अमोल भाऊ पुढे आलेले. त्यानंतर मागून मी मिस्टरांसोबत आली होती, कारण घरामध्ये आपले महिला येत होत्या. तर सर्वांचं हळदी कुंकू झालं आणि सर्व आवरल्यानंतर मग मी आपल्या लाडूला घेऊन आली. तर शुभम भाऊ बघा आपल्या लाडूला गणपती बाप्पांचं दर्शन देत आहे आणि बालगणेशांचा पाळण्यानंतर काढलेला आणि गणपती बाप्पासमोर बालगणेशांना ठेवलं होतं. तर मग आम्ही तिथे फोटोज वगैरे पण काढले बालगणेशसोबत. आणि हा क्षण बघू शकता तुम्ही, ऋतुताईंच्या हातामध्ये बालगणेश दिलेले आहेत त्या काकांनी. तर इतका इमोशनल आणि इतका भावनिक क्षण होता हा, अक्षरशः ताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि मलाही म्हणजे आतून असं अंगावर शहारे आल्यासारखं वाटत होतं, की ती खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही पण हातात घेतलं बाप्पांना, म्हणजे बाप्पांना हातात घेणं इतके आपण योग्य नाही, पण मग खूप म्हणजे आपलं नशीब चांगलं की आपल्याला बाप्पांना हात लावता आला, तेच खूप आपण भाग्यवान आहे असं समजायचं. त्यानंतर मग आम्ही बाप्पांना जवळ घेतलं आणि एखादा फोटो क्लिक केला आम्ही. त्यानंतर इथे गणपती बाप्पांची आरती करायची होती. जवळपास रात्रीचे 10:30-11 वाजत आलेले. बाप्पांना आंघोळ घालायची होती, साफसफाई करायची होती. तर बाप्पांच्या अंगावर जे चांदीचा मुकुट होतं ते सर्व काढण्यात आलं. त्यानंतर शुभम भाऊंनी आणि अमोल भाऊंनी पूर्ण साफसफाई केली आणि तोवर आम्ही एका कोपऱ्यात बसून अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र वगैरे दोघीजणी बोलत होतो. आणि इथे बघताय तुम्ही मस्त गुलाबाच्या फुलांचा हार आणलेला आहे. तर भाऊंनी हा हार आहे ना नाशिकवरनं आणला होता तर पूजेसाठी. तर मागच्या महिन्यातच आमचं म्हणजे ठरलं होतं गुरुजींसोबत की पुढच्या महिन्यामध्ये आपण गणपतीची आरती आणि गणपतीला हार वगैरे नैवेद्य सर्व काही घेऊन येऊ असं. तर इथे मस्त बाप्पांना म्हणजे हार वगैरे घातला, बाप्पांची आजूबाजूची सगळी साफसफाई झाली, मंदिर वगैरे झाडलं, सगळं काही आवरल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पांची पूजा केली मनोभावे, फूल आणि दुर्वा वाहिल्या, प्रसाद वगैरे ठेवला आणि आता आरती सुरू करायची होती. तर आरतीचाही सन्मान ऋतुताईंना अमोल भाऊ. वक्रतुंड महाकाय सर्वकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता
ताईंनी आणि भाऊंनी आरती केली, तर खूप छान वाटलं. त्यांना आरतीचा सन्मान भेटला आणि खूप निवांत दर्शन झालं. निवांत देवाची पूजा अर्चना आरती सर्व काही झालं. आणि असं तर दिवसभर खूप गर्दी असते आणि रात्री खूप निवांत दर्शन होतं. तर मागच्या वेळेस पण आम्ही रात्रीचंच आलेलो आणि ह्या वेळेला पण तर छान अशी आरती झाली. सर्वांना आरती वगैरे देण्यात आली, प्रसाद वगैरे वाटला. आणि तुम्ही बघताय रात्रीचे 11:30-12 वाजत आले होते आणि इकडे शुभम भाऊ आणि मिस्टर दोघंही फटाके वाजवत होते. आणि त्यानंतर मग मंदिर बंद केलं. जवळपास रात्रीचे 12 वाजले होते. त्यानंतर आम्ही घरी आलो. मग घरी आल्यानंतर जेवण केलं, सर्व आवरलं आणि बराच उशीर झाला आम्हाला झोपायला. तर असो, चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.